नमस्कार मंडळी, मी निघाली होती ते बाहेर भाजी आणायला कारभाऱ्यांसोबत. पण त्याआधी सकाळी मस्तपैकी इथं कारभाऱ्यांचा डबा भरला होता. आज केलं होतं त्यांच्यासाठी मस्तपैकी मसाला डोसे बरं का. मनस्वीसाठी पण केलं होतं, म्हणजे सगळ्यांचाच बेत हा होता बरं का. त्यांचा डबा पॅक केल्यानंतर मग मी थोडं आपलं घरची जी आपल्या गृहिणींची कामं असतात ते करायला घेतली होती. इथे मी चण्याची डाळ घेतली होती निवडायसाठी, कारण मी चण्याची डाळ एकदमच ना 2 किलो नीट करते आणि आपलं बेसनासाठी चक्कीला दळणासाठी ठेवते. ही माझी डाळ जी होती ती 2.5 किलो होती, त्यामुळे मी थोडीशी निवडून सगळी निवडली आणि अर्धी काढून ठेवली अर्धा किलोसारखी, आणि 2 किलो हे बघा तुम्ही बघू शकता. आणि 2 किलो मी दळण्यासाठी इथे ठेवली. तितक्यात मनस्वी आल्यानंतर तिलासुद्धा मस्तपैकी गरमागरम मी छान असे डोसे दिले. आणि तिला हे डोसे मसाला डोसे प्रचंड प्रमाणात आवडतात बरं का. त्यांचं काय हो, मुलांना जे आवडतं ते त्यांच्या आवडीचं करून दिलं की मुलं खुश, आणि शाळेतून थकून आलेली असतात त्यामुळे त्यांच्या आवडीचं केलेलं असलं की ते पोटभर जेवतात पण. कारण सकाळी मनस्वी जास्त काही असं नेत नाही, त्यामुळे तिला दुपारी व्यवस्थित असं जेवण मी करते. आणि छानपैकी मग मस्तपैकी कारभारी संध्याकाळच्या टायमाला आल्यानंतर मनस्वी मी आणि कारभारी निघालो. थोडंफार सामान घ्यायचं होतं आणि भाजीपाला पण घ्यायचा होता. तुम्ही वातावरण बघू शकता, एकदम असं पावसासारखं झालं होतं. मला वाटलं आता पाऊस येतो की काय, आभाळगच्च असं भरून आलं होतं. पण अशा वातावरणात गाडीवर फिरायला एकच नंबर वाटतं, भारी वाटतं. बाहेर जाऊन आल्यानंतर मग छानपैकी अशा भाज्या घेऊन आली होती मी. अशा हिरव्या भाज्या बघितल्या की नाही मला भरपूर खाव्याशा वाटतात. हिरव्यागार भाज्या किती घ्याव्या आणि किती नाही असं होतं. इथे मी 15ला 1 आणि 30ला 2 मेथी घेतली होती. आणि मेथी ही खास माझ्या मनस्वीच्या आवडीची बरं का. आता ही मेथी निवडल्यानंतर बघा किती झाली आणि कचरा त्याचा किती झालेला आहे. आणि अजून ही मेथी बारीक होणार आहे बरं का. तुम्ही बघू शकता बघा, इथे 2 पेंड्यांची भाजी केली तरीसुद्धा किती थोडी झाली. आणि माझ्या मनस्वीचं कसं असतं माहिती आहे, कुठलीही पालेभाजी असू दे मनापासून खाते, मग त्याच्यासमोर तुम्ही कुठलंही जेवण आणून ठेवा. पालेभाजी म्हटलं की तिचा जीव की प्राण असतो. त्या एक दृष्टीने बरं आहे की काय मुलांना आवडत नाही, पण मनस्वीला भरपूर पालेभाजी आवडते. आणि ते एक मला बरं आहे की बाबा ती स्वतःहून खाते आणि आवडतं सुद्धा. चला तर मग तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.